तर आता पाहूयात विधानसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीत 170 ते 175 जागांवरील तिढा सुटला। उर्वरित जागांवर अमित शहांच्या उपस्थितीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। भाजपा 2019 प्रमाणे यावेळीही 164च्या आसपास जागा लढवणार। 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता, सूत्रांची माहिती। एकाही जागेबाबत काहीही ठरलेलं नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला या आठवड्यात ठरवणार, संजय शिरसाट यांची माहिती। अमित शहा 23 तारखेला विदर्भ तर 24 तारखेला कोल्हापूरच्या दौऱ्यावर। भाजपच्या कोर कमिटी सोबतच्या शहा भाजपच्या इच्छुक उमेदवारांशीही चर्चा करण्याची शक्यता, तर कोल्हापुरात शहांची जाहीर सभा होणार। अजित पवार गट महायुतीत 70हून अधिक जागांवर दावा करणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही। अजितदादा गटाच्या मराठवाड्यातील 5 जागांवरही दावा, सूत्रांची माहिती। अजितदादा गटाकडून मराठवाड्यातील 5 जागांवर दावा। पाथरी, जालना शहर, घनसांगवी, गंगापूर, धाराशिव कळंब मतदारसंघावर दावा केला जाणार, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 सप्टेंबरला भाजपची मॅरेथॉन बैठक। उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार। पितृपक्षानंतर भाजपा पहिल्या 50 उमेदवारांची नावं घोषित करणार। आपण शरद पवार गटात जाणार ही केवळ अफवा। विधानसभेला शंकर जगताप यांना पक्षानं उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार, जगताप यांच्याकडून स्पष्ट। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार। पितृपक्षानंतर 5 किंवा 6 ऑक्टोबरला पक्षप्रवेश, विश्वसनीय सूत्रांची माहिती। अनिल सावंतांकडून पंढरपूर मंगळवेढ्यातून उमेदवारीची मागणी।